महत्वाचे नेतृत्व आहे. आता आपण श्रद्धांजली अर्पण करताना सांगतो ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवा अशी प्रार्थना करतो. परंतु तुम्ही पाहिलं असेल की गोविंद भगत यांच्या श्रद्धांजली सभेला आगरी समाजाचेच लोक आहेत, इतर कुठल्या समाजाचे नाही. कारण गोविंद भगतांनी जे काम केलं त्यामध्ये त्यांनी हे स्वीकारलं होतं की आपल्याकडे जातीचं वास्तव आहे. आपल्या समाजाला न्याय द्यायचा असेल तर जातीच्या संघटनेशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आगरी युवक संघटना त्यांनी चालवली, ती अत्यंत महत्वाची होती. आता आम्ही ठाणे जिल्ह्यात परवा एक आंदोलन केलं. 101 तरुण तिथे मुलं होती, साधारणपणे 17 ते 22 वर्षांची. प्रत्येकाच्या हातात एक पेपरमध्ये एक पोळी होती, हिरवं हिरवं काहीतरी होतं. त्यांना विचारलं काय आहे, त्यांनी सांगितलं गांजा आहे. का सांगतो मी की तरुण वय अत्यंत महत्वाचं आहे. ही जर पिढी आम्ही जर गमावली तर फार मोठं समाजाचं नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून गोविंद भगत यांच्यासारखे कार्यकर्ते निर्माण होणं ही साधी गोष्ट नाही. गोविंद भगतांनी आपल्या जातीसाठी काम का केलं हा मोठा प्रश्न आहे. आणि आता आपण त्यांच्या श्रद्धांजली सभेला आलेलो आहे, याचं सुद्धा मोठेपण आहे. मी तुम्हाला सांगतो की मुरुड तालुक्यात त्यांच्यासारखेच एक कार्यकर्ते वारले होते. चिता रचली होती, लांबून नातेवाईक येणार होते, 3 तास लोक वेटिंगवर होते. मी आपल्या लोकांना सांगितलं की 3 तास आपण असेच बसणार. बरेच लोक महिला वगैरे रडत होत्या. तर आपलं मनोगत व्यक्त केलं पाहिजे. पण सगळ्याच गावांमध्ये अशी श्रद्धांजलीची पद्धतच नाहीये. म्हणजे माणूस पेल्यानंतर श्रद्धांजली आपण व्यक्त झालं पाहिजे अशी पद्धतच नाही. मग या श्रद्धांजली सभा आपण केल्या पाहिजेत. आदरणीय लोकनेते दिबा पाटील हे आमचे नेते आहेत. त्यांनी किती मोठं काम केलेलं आहे की जेव्हा आमच्या जमिनी शिडकोनी घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सांगितलं की या जमिनी आम्हाला पूर्ण कायद्याने दिल्या. बाबासाहेब आंबेडकरांनी, नारायणराव पाटील जातीचं आंदोलन करून दिल्या. कोणाविरुद्ध लढले? माझा दादा बोलले की चातुर्वर्ण्याचा विषय निघाला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यामध्ये आम्ही शूद्र जातीत जन्मालो, आम्ही हलके आहोत, म्हणून आम्हाला जमिनी कोणी देत नव्हतं. त्या पूर्ण कायदा करून मिळाल्या होत्या आणि त्या जमिनी पुन्हा एकदा सरकार घेत होतं. आणि घेत असताना दिबा पाटलांनी सांगितलं की नाही, या जमिनी तुम्ही घेत असाल तर आमची गावं इथून हलवणार नाही. आणि गावांचं रक्षण त्यांनी केलं. सेजमध्ये सुद्धा दत्ता पाटलांनी जसं केलं. आज ठाणे जिल्ह्यातली गावं तुमची चाललेली आहेत. आगासन गावाला आरक्षण टाकलंय कोणी? आम्ही शत्रूचं नाव घेत नाही, वाचवण्याचं घेतो पण शत्रूचं नाव घेत नाही. तिथे घाबरतो आम्ही. तर शत्रू आपली गावठाणं लुटायला आलेला आहे. आता ते इथल्या सकाळी गावातले लोक आले होते, उत्तर शिव, की त्यांच्या गावातलं 32 काय 30 एकर गावठाण गुरुचरण जागा घेते नगर विकास खातं. पण घेते म्हणजे काय? त्यांचा धंदाच आहे. रोज 1000 कोटीचा प्लॉट विकायचा, त्यातले 200 कोटी आपल्या लोकांना, नगरसेवकांना खरेदी करायला वापरायची. जमीन आमची, गावं आमची, पण आम्ही त्यासाठी लढत नाही. गोविंद भगत हे माझ्याबरोबर मुंबईच्या गावठाणाच्या लढ्यासाठी आले होते. सुरेश पाटील इथे आहेत. आम्ही मुंबईच्या गावठाणाचा लढा सुद्धा लढत होतो. प्रश्न असा आहे की जी श्रद्धांजली सभा आहे, ही श्रद्धांजली सभा करणं किती गरजेचं आहे. असे अनेक आपले चांगले कार्यकर्ते मरून जातात, पण आपण रडत बसतो. 13 दिवस डोक्याला पडते बांधून लोक येतात, नातेवाईक, बायका रडतात. पण त्यांनी चांगलं काम काय केलं हे जर समोरच्याला कळलं नाही, म्हणून मी विनंती केली की मी अगोदर बोलत नाही. तुमच्या भागातले कार्यकर्ते भगत साहेबांबद्दल काय बोलतात हे मला ऐकायचं होतं. आणि खरोखर तुमचं कौतुक करतो की तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यांच्याविषयी बोलला. नाहीतर लोकांना असं वाटतं शोकसभा म्हणजे डोळ्यातून अश्रू काढायचे, रडायचं, माझं किती प्रेम आहे ते दाखवायचं. महत्वाचं ते नाही, त्यांनी केलेलं काम आहे. आता बघा, प्रत्येक प्रामाणिक माणसाला संसारामध्ये साधेपणामुळे लोकांच्या दृष्टीने अपयश असतं. मी गोविंद भगतांचं परवा घर बघितलं. माझ्या घरी आले तरी तीच परिस्थिती आहे. घराला रंग नाहीये. लोक मला विचारतात 2 वेळा खासदारकी लढले, तुमच्या घराला रंग का नाही? तर रंग मारायला पैसे आणायचे कुठून? आपल्याकडे पैसे आले, लोक बोलवतात ह्या गावात या, डिझेलला पैसे लागतात, कार्यकर्त्यांना पैसे द्यावे लागतात, पैसे आणायचे कुठून? रोजचं आमंत्रण तुम्हाला आहे, रोज तुम्हाला लढावं लागतं. मग प्रामाणिक माणसाचे पैसे त्यात जातात. आता काही यातले चेहरे आहेत, नेहमी कार्यक्रमाला असतात, ते घराकडे लक्ष कधी देणार? पण त्यांनी घराकडे लक्ष न देता समाजाचं काम केलं. समाजाचं काम केलं म्हणजे मूर्खपणा केला का? आणि म्हणून आपल्याला कल्पना नसेल, परंतु कॉम्रेड हा शब्द काय सांगतो? तो आकाशातला स्वर्ग नाकारतो.
आत्मा नाकारतो, मोक्ष नाकारतो, मुक्ती नाकारतो. म्हणून त्यांचं लक्ष संसारावर लागतं. कारण हे जे सगळे करणारे लोक आहेत ते समोरच्या प्रश्नाला भिडत नाही. ते सांगतात ते देव बघून घेईल ना, देव बघून घेईल, तुम्हाला कशाला लढायला पाहिजे. पण ते कॉम्रेडचा अर्थ आहे की मी संकटाला भिडेन. आणि म्हणून दिवा पाटील साहेबांच्या विषयी ठाणे जिल्ह्याला माहिती आहे की मला माहित नाही, दिवा पाटलांनी देव नाकारला होता. त्याला माझ्या समाजाचा न्याय देव नाही करू शकत. कारण देवाने अटल बिहारी वाजपेयीचं नाव दिलं कुठल्या त्या ब्रिजला. आमचा जो शेवटी नावा ब्रिज झाला तिथे मागणी नसताना अटल बिहारी वाजपेयींचं नाव भेटलं. मग विमान त्या दिवा पाटलांचं नाव काय नाही भेटत? कोण विरोधक आहे तो? आकाशात ते राक्षस आहेत का? विरोधक इतकेच आहेत. इथला मुख्यमंत्री, इथला उपमुख्यमंत्री हे आमचे विरोधक आहेत. आणि म्हणून ते दिवा पाटलांनी एवढं मोठं काम करून सुद्धा नाव देत नाहीत. त्याचं शास्त्रीय कारण मग अशी त्या दादांनी सांगितलं, कारण आम्ही सगळे शूद्र आहोत. आम्ही ब्रह्मदेवाच्या पायातून जन्माला आलो, ब्राह्मण तोंडातून आले, क्षत्रिय भाऊतून आले आणि वैश्य मांड्यातून, शहा वगैरे लोक, आणि आम्ही शूद्र पायातून जन्माला आलो. मग आमचा न्यायच जर तिथे नसेल तर आमचा न्याय कोण करणार? तर आमचा न्याय आम्ही करणार. आणि म्हणून तुम्ही सगळे जर कोण आहात? गोविंद भगतांना, म्हणजे गोविंद भगत आमच्यासाठी गेले, लढले, ते काय वेडे होते का? आज छोटे छोटे नेते आहेत ते करोडपती झाले, 3-3 कोटीच्या गाडी घेऊन फिरतात. मग ते काय फार हुशार आहेत? कोण तसं झालं का? या नेतृत्वाने गद्दारी नाही केली समाजाशी. आज तुमची गावठाणं तुम्ही एका ठरावाने द्या, MMRD ला आम्ही फुकट देतो, मला पण व्हाल तुम्ही. पण तुम्ही सांगितलं नाही मी गावठाण देणार नाही. गावाजवळची सरकारी जागा आहे आमच्या गावाची, आम्हाला पण क्रीडांगण पाहिजे, आम्हाला पण मैदान पाहिजे, लग्नाला पार्किंग पाहिजे, आम्ही सोडणार आहे. तुम्ही विरोधक व्हा, तुमची घरं तोडायला ऑर्डर निघेल. लढणाऱ्या माणसाची अशी अवस्था होती. आणि म्हणून दिवा पाटलांचं नाव एअरपोर्टला मिळत नाही याचं शास्त्रीय कारण आहे की शूद्रांचं नाव कुठल्याही प्रमुख वास्तूला दिलं जात नाही. आणि त्याचा परिणाम दिवा पाटील, दत्ता पाटील, नारायण नागू पाटील पण भोगतात. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण कायदा करून आम्हाला जमिनी दिल्या, त्यांचं नाव आम्ही घेतो का? त्यांची जयंती करतो का? आम्ही दिवा पाटलांची पण जयंती करत नाही. तुमचं अभिनंदन आहे की दिवा पाटलांचा फोटो आणि 5 हुतात्म्यांचा फोटो इथे आहे. कुठल्या मंदिरामध्ये दिवा पाटलांचा फोटो आहे? तर आपल्याला सवयच काय, जातीचं काम करतो त्याला मानायचंच नाही. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की ज्या समाजात आम्ही जन्म घेतला त्या समाजाला न्याय देणं हे आमचं आद्य कर्तव्य. गोविंद भगत यांनी ते केलेलं आहे. गोविंद भगत तुम्हाला नाही समजणार, आम्हाला ते समजले. आणि म्हणून उरणवरून मी इथे आलो. मला लेट झाला, पण मला माहित आहे की मी गोविंद भगतांच्या श्रद्धांजली सभेला गेलो नाही तर उद्याची पिढी चरस, गांजा आणि दारू यात संपून जाईल. जीवन मोकळं आहे, तुमच्या हातात पैसा आहे, गाडी आहे, तुम्हाला कुठे जायचं सगळ्यांना माहित आहे. पण चांगलं समाजाचं काम केलं पाहिजे हा आदर्श गोविंद भगतांनी दिला. आणि हा आदर्श आपल्याला दिला म्हणून आपलं काम आहे की त्यांचं काम पुढे नेणं. आज काय ठाणे जिल्ह्याची अवस्था आहे? आपल्या महिला भगिनी, आपला मासेमारीचा धंदा आहे. आपण प्रत्येक गाव तिथे कोळी पाहिजे. तिथे जर मासे विकायला गेली तर ते सांगायला लागले वास येतो त्याचा. आणि मुंबई आमची, जे मुंबईमध्ये 7 बेटांचे मालक आम्ही, मासेमारी आमचा प्रमुख धंदा आहे. मासे खाल्ल्याशिवाय आम्हाला जमत नाही. त्यावेळी रिलायन्सच्या सेल आमच्याकडे आला त्यावेळी सांगितलं सरकारने की ही जमीन पण पाहिजे पण तुमची गावं हटवा. दत्ता पाटील बोलले की तुम्ही आम्हाला नेणार कुठे? नाही, तुम्ही नाशिकला जा, भोगीला, पुण्याला जा. दत्ता पाटलांनी सांगितले ते निवट्या आणि चिंबोऱ्या मिळत नाही. आमच्या लोकांना मच्छी लागते, आम्ही मच्छी सोडून, समुद्र किनारपट्टी सोडून जाणार नाही. नैसर्गिक कारण आहे ते. दिवा गाव आहे, समुद्रकाठी आहे, आम्ही हे सोडणार नाही. पण जमिनीला भाव एवढा आला आहे. वेसावा कोळीवाडा असेल, तुमचा गुलाबा कोळीवाडा असेल, ताज हॉटेल समोर आहे, तिथे 10 कोटी रुपये एकदमची जमीन आहे. ते सांगतात की गावं सोडा तुम्ही. पण आम्ही समुद्र कसं सोडणार? ही आंदोलन आज ठाणे जिल्ह्यात चालू आहे. कोणी बाजू मांडत नाही. तिथल्या नगराध्यक्ष सांगतात काय, नाही फेरीवाले आणि महिला एकच आहे, मच्छीमार महिला एकच आहे. फेरीवाल्यांची आमची तुलना कशी होईल? फेरीवाले फिरते आहेत. आमचं गाव आहे, आमचं गावठाण आहे, तिथे आम्ही राहणार, आमचा जो अधिकार आहे. ती बोलायची क्षमता आमच्या नेतृत्वात राहिली नाही. याचं कारण आगरी जातीला नेता नाही. आगरी हे शूद्र आहेत, आगरी हे हलके आहेत, त्याला नेतृत्व करायला पाहिजे. आणि म्हणून हे जे अशा जे जीवन आहे याच्याविषयी ब्राह्मण आणि मराठीत चरित्र लिहिणार नाही, पेपरला उद्या बातमी नाही येणार तुमची. आम्ही मगाशी त्यांना याला सांगितलं कोमस्कर आणि सुरेश पाटलांना की तुमच्या मुलांना सांगा 4 तुम्ही मोबाईल लावा, 600 रुपयाला स्टँड भेटतो, लाईव्ह करा सभा.
दिवा घडवला जर ह्यांनी म्हात्रे भगत साहेबांनी, तर मग त्या गावात सभा लागली पाहिजे. का नाही सभा लागत? आमचे लोक कृतज्ञ झाले आणि दुसऱ्या कुठल्या राजकीय नेत्यांनी सभा लावली असती तर हजारो लोक केली असती. पण आम्हाला आमच्या माणसाची किंमत नाही. आणि म्हणून हे एक नवीन तत्वज्ञान आहे कुठलं, की आपल्या जातीचा माणूस जो आपल्यासाठी काम करतो तो मरतो तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना प्रश्न पडतो. 2 मिनिटं डोळे मिटून विचार करा की आपण क्षणभर मेलेलो आहोत, म्हणजे आपण इथे जिवंतपणे मेलेलो आहोत. आपण मेल्यानंतर बाकीचे आपले मित्रपरिवार काय विचार करत असतील? तोमस्करांना बोललो, समजा हे काय भगतसाहेब काय मारले, आम्ही मेलेलो आहोत. आणि आम्ही मेल्यानंतर ज्या समाजासाठी आम्ही केलं तो समाज काय विचार करतो का? आणि म्हणून दत्ता पाटील असतील, दिवा पाटील असतील, यांना एकही महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाने दिला नाही. तसं पाहिलं तर दिवा पाटलांनी 2013चा भूसंपादन कायदा आलाय, त्याचं तत्वज्ञान मांडलं. म्हणजे आता 13चा कायदा आलाय, त्याचं तत्व दिवा पाटलांनी संघर्ष करून तयार केलं. 5 माणसांनी हुतात्मे झाले, ते कोणासाठी मेले? आमच्यासाठी. पण कोणी बंगल्यावर नाव लिहित नाही, दिवा पाटलांच्या कृपेने हा बंगला झाला. बाकी सगळ्या लिहितात अमक्या साधूंमुळे बाबांमुळे आमचा बंगला झाला. पण तुम्ही त्यांच्याविषयी काय नाही देत? ते आगरी समाजाचा अपेक्षा. आणि म्हणून गोविंद भगत यांच्याविषयी तुमच्याकडे साहित्यिक असतील, त्यांनी एखादी पुस्तिका लिहिली पाहिजे. त्याच्यामध्ये स्वार्थ आहे की गोविंद भगतांच्या मुलानेच त्याची परंपरा चालवावी असं काय आहे का? दिवा पाटलांचे आम्ही वारसदार आहोत, वैचारिक वारसदार, की दिवा पाटलांचं काम आम्ही चालवलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? आपल्या जातीचा हक्क मांडला पाहिजे. आज सगळ्यात धोक्यात आहे तुमचा ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यातल्या आगरी लोकांना संपवण्याचं काम चालू आहे, म्हणून एकही त्या महिलांची बाजू मांडत नाही. मच्छी तर सगळे खायला असतात. आमच्याकडे सगळ्यात मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत जयंत म्हात्रे, पिशवी घेऊन मार्केटमध्ये जातात, 400-500ची कोलंबी स्वतः आणतात, स्वतः जातात. ते कुठलाही इगो नाही त्यांना. पण आम्ही हे पण लक्षात घेतलं पाहिजे, ज्या महिला आम्हाला मच्छी पोहोचवतात घरापर्यंत, त्यांना जर रस्त्यावर विकायला कोणी विरोध करत असेल तर त्या महिलांना विरोध नाही, आगरी समाजाला विरोध. की तुम्ही घाणेरडे आहात. अरे कुठल्या कुठल्या 5 स्टार हॉटेलमध्ये जा, तिथे मच्छी लागते, तिथे पापलेट लागतात, तिथे चिंबोऱ्या लागतात, पण आम्ही आमचे जातीचे मुद्दे मांडत नाही. आणि म्हणून मला आठवतं की कम्युनिस्ट सगळे नेते आहेत ते मानवी प्रश्नावर काम करतात. परंतु एक आमचे पनवेलचे कम्युनिस्ट नेते होते, त्यांच्या लक्षात आलं की जातीचं काम सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी अखिल आगरी समाज परिषदेची स्थापना केली. जी.एल. पाटील, मला वाटते कॉम्रेड जी.एल. पाटील, त्यांनी सांगितलं आगरी जातीचं काम केलं. मुंबई कोणाची? आगरी कोळ्यांची. आज मुंबईत आगरी कोणी नावाला महापौर आमचा होतो का? नगरसेवक आपल्याकडे नगरसेवक आहेत, पण मुंबईत आपले नगरसेवकच राहिले 200 गावठाण आहेत. याचं सगळ्याचं कारण आहे की या महाराष्ट्रात आणि देशात चातुर्वर्ण्य पद्धतीनुसार उच्च जाती आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, हे लुटायचं काम करतात. कोणाला? शूद्रांना. आम्ही 52% आमची लोकसंख्या आहे, पण या 52% लोकसंख्येला न्याय देणारा नेतृत्वच नाही. आता आमचे नगरसेवक आहेत, त्यांनी भूमिका मांडली पाहिजे. तुमची महानगरपालिका कधी गावांचं सीमांकन, गावाची वाटणी करा. आमच्या गावाची जमीन आमची आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये ग्रामपंचायत नाही. मी त्याला सांगितलं ग्रामपंचायत बसली तरी आमचं गावठाण आम्ही मोजून घेऊ, तिथे सीमांकन मान्य झालं. पण कल्याण डोंबिवलीमध्ये कोणी बोलत नाही. एमएमएलए सांगते आमची जमीन आहे. सगळ्या गुरुचरण जागा त्यांनी खाल्ल्या, विकल्या. का विकल्या? कारण जातीचं नेतृत्व नाही. आपली बाजू कोणी मांडायची? आणि मोठ्या राजकीय पक्षांसमोर, नेत्यांसमोर बोलायची हिंमत नाही. गोविंद भगत इतके जबरदस्त होते ते मगाशी मला वाटतं सुरेश पाटील बोलले, ते कोणाचं ऐकत नसत. ते बोलले 12.5% पण कमीच आहे. खरोखर कमी आहे. आणि 100% जमीन घेतली आणि 12.5% दिली. गोविंद भगत मला बोलले होते की 12.5% जमीन भीक दिलीत का आम्हाला? आमची 100% घेतलीत आणि 12.5% दिली. आता तिसऱ्या मुंबईमध्ये सरकार सांगतंय, देवेंद्र फडणवीस सांगतायत की तिसऱ्या मुंबईची जमीन घेणार. कशी? 22.5%. जमिनीचा शिडकोचा विक्रीचा भाव आहे 7 कोटी रुपये गुंठा. 7 कोटीच्या 4 पट द्या असं 13चा कायदा सांगतो. पण तिथला एकही आर्किटेक्ट, एकही विद्वान, एकही सीए बोलत नाही, खासदार बोलत नाही. आणि जमिनीचा भाव जर 7 कोटी आहे तर 28 कोटी भाव भेटला पाहिजे. पण ते किंमत देत नाही, 1 रुपया देत नाही. काय सांगतात? तुमच्या जमिनीचे 22% देऊ, पण तुम्ही विमानतळात अजून नाही दिले. विमानतळाची जागा अदानीच्या नावावर झाली. कुठे होते लिडरशिप? कुठे होते नेते? आणि मग गोविंद भगत एवढे मोठे नेते होते की जर तुम्ही ठरवलं असतं तुमच्या पत्रकारांनी तर ते आज दिवा पाटलांच्या मार्गावरचेच नेते होते. पण आम्ही काय करतो? आम्ही छोटं करतो.
त्यांचं घर बघितलं, त्यांच्याकडे मोठी गाडी नाही, माणूस बसने प्रवास करतो, मग त्याला त्या नेत्याला मान देत नाही. 4 कोटीवाला गाडी इथं आली ना आता एखाद्या नेत्याची, सगळे उठून जातील तिथे, साहेब चला साहेब चला. का? ती गाडी कशी आली? समाजाला फसवून आली, समाजाला विकवून आली. आज एअरपोर्टमध्ये आम्ही फसलो गेलोय, सगळ्या पक्षांचे नेते असताना फसलो गेलोय. तिसऱ्या मुंबईत आम्ही फसले जातोय, मुंबईत आम्ही फसलो जातोय. पण हे असे जे प्रामाणिक नेते असतात ते जातीचं काम यासाठी करतात की आपल्या आगरी जातीला न्याय देणारा देव पण नाही, ब्राह्मण पण नाही, मराठा पण नाही आणि वैश्य पण नाही, आगऱ्यांना आगरीच न्याय देईल. आणि म्हणून गोविंद भगत यांच्या बातम्या पेपरला उद्या आल्या पाहिजेत. आणि मी खास करून दादा तुम्हाला सांगतो, आपण काय करतो, नाही नाही गरीब आहोत आम्ही. त्यांनी जर कमवले असते, तुम्हाला विकलं असतं तर किती पैसे कमवले असते? पण त्यांच्या इमानदारीचं फळ हेच आहे का? दिबा पाटलांच्या इमानदारीचं फळ हेच आहे का? दिबा पाटलांच्या नेतृत्वामुळे आमच्याकडे 2 मोठे कॉन्ट्रॅक्टर झाले. किती मोठे कॉन्ट्रॅक्टर? रामशेठ ठाकूर आणि जयमल. 6,000 कोटींचे मालक झाले. काय होते हो? 2.5 एकरचे मालक होते, ते तुमच्यासारखेच होते. पण तिथे आंदोलन झालं, त्या आंदोलनाने सिद्ध केलं त्या भागाचा विकास होत असेल तर रेती पण आमचीच, खडी पण आमचीच, माती पण आमचीच. हे कशामुळे झालं? जातीच्या नेतृत्वामुळे, दिबा पाटलांमुळे. तुम्ही गोविंद भगतांचं काम, त्यांचा बॅनर लावून आत्ता पुणे नेलं तर सांगता आमचा विकास आम्ही करू, आमची गावठाणं, आमची गावं, ही जमीन आमची आहे, आता स्वयं विकास आम्ही करू, तुमच्या बिल्डर आम्हाला नको. पण जातीचं काम लोक तेव्हाच करतील. अरे मेल्यानंतर तरी 2 शब्द बोला. नाही बोलत, बोललो आमच्यासारखे लोक तर जाऊ दे ना, सगळ्यांना कळू दे मुलांना. मुलांना कळलं पाहिजे की आम्ही जो जन्म घेतलाय तो ह्या मातृभूमीच्या सेवेसाठी. सीमेवर सैनिक मरतात, छातीवर गोळ्या घेतात, ठीक आहे, पगाराची गोष्ट आहे का? आज ते अग्निवीर काढले, त्यांना सांगतंय न्यायालय की इतर सैनिकांप्रमाणे तुम्हाला मेल्यानंतर पैसे नाही भेटणार. काय नाही भेटणार? त्यांनी पण जीव दिलाय ना. हे 5 हुतात्मे आहेत, त्यांनी आगरी कोळ्यांसाठी जीव दिलाय, म्हणून ते वैभव नवी मुंबईत उभा आहे. नवी मुंबईमध्ये जमिनीला 1 कोटी रुपये गुंठा आला, 7 कोटी गुंठा आता सरकारी भावाला. ठाणे जिल्ह्याचा रेट 15 लाखाच्या पुढे जात नाही, लोढा देत नाही. कशामुळे देत नाही? लोढाच्या विरुद्ध तुम्ही लढत नाही. परवा एका शेतकऱ्याच्या कंपाऊंड लोढानी पैसे न देता मी स्वतः मोठी दगड उचलली आणि कंपाऊंड तोडलं. मला बोलले तुम्ही कायदा हातात घेतला. आमच्या शेतकऱ्याची जमिनीला कंपाऊंड घालताना त्याला पैसे दिले का? नाही दिले. मग तोडलं कंपाऊंड. हे कंपाऊंड तोडलं म्हणजे आम्ही लोकशाहीच्या विरोधी नाही, तर आमचे अधिकार आम्ही टिकवले. आणि म्हणून गोविंद भगत हे तुम्हाला कसे समजले काय मला माहित नाही, पण गोविंद भगतांनी यशस्वीपणे, दिबा पाटलांचं घर का होतं लोकांनी बांधून दिलं. दिबा पाटलांचा बंगला कुठे आहे? बंगला रामशेठ ठाकूरचा आहे, बंगला जयंत म्हात्रेंचा आहे, त्यांनी घडवलेल्या कार्यकर्त्यांचा आहे. दिबा पाटलांचा बंगला नाही, कारण त्यांनी ठरवलं की सामान्य कार्यकर्त्याला मी प्रामाणिकपणाचा आदर्श देऊ. चोऱ्या करून असा आदर्श देत नाही लोक, त्यांचा ऐकत नाही. म्हणून दिबा पाटलांचं नाव विमानतळाला मिळावं म्हणून लोक आंदोलन करतात. बाकीच्या लोकांना मोठे मोठे पुरस्कार भेटले, भारतरत्न सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळणाऱ्या कोणाला भारतरत्न भेटतो, दिबा पाटलांसारख्या महान नेत्याला का भेटत नाही? कारण आमच्या लोकांची निष्ठा नाही. आजही आम्ही दिबा पाटलांच्या आंदोलनात दशरथदादा आजारी पडले, कुणी नाही, ठाणे जिल्ह्यातला नेता होता दिबा पाटलांच्या समितीचा अध्यक्ष, ते आजारी पडल्यावर आंदोलन स्टॉप. लोकांनी पैसे पण द्यायचं बंद केलं. पण दिबा पाटलांना जर न्याय भेटला नाही तर लक्षात घ्या आपली घरं उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून गोविंद भगत हे साध्य व्यक्तिमत्व नव्हतं. आम्ही आता त्याच मार्गाने चाललोय. मी एअरपोर्टमध्ये 2013 पासून लढतोय. माझ्या बरोबरचा एक नेता 100 कोटीवरून 1000 कोटीचा मालक झाला माझ्या डोळ्यासमोर. नाव नाही सांगत मी, आपलाच माणूस आहे, झाला माझ्यासमोर. पण भूमिका नाही, मी तिथे भूमिका घेतली. या गावठाणातली जी घरं आहेत, 1000 घरं अशी आहेत की त्याला घरपट्टी म्हणजे प्रॉपर्टी कार्ड नव्हतं. चिडको म्हणतोय त्याला प्रॉपर्टी कार्ड नाही, गावाच्या बाहेर शेतातली घरं त्याला देणार नाही. मी सांगितलं ह्याला घरं दिल्याशिवाय तुमचं विमानतळ सुरू करू देणार नाही. बाकीच्या नेत्यांनी सांगितलं की नाही सुरू करा, कारण का भरावची कामं मिळणार. गोविंद भगतांची भूमिका ही लोकांच्या बाजूने होते म्हणून ते गरीब राहिले. ते पण श्रीमंत झाले असतील. शिवाजी महाराजांनी कुठल्याही किल्ल्याला आपलं नाव दिलंय का? किल्ल्यावर दिलंय का हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला? नाही दिलं. कारण का जनतेचा आहे, रयतेचा आहे. आज छोटस मंदिर बांधलं तरी लगेच पाठी देतात. राजाराम पाटील यांच्याकडून 200 रुपयाची देणगी, त्याची पण पाठी. आणि शौचालयावर पण पाठी देतात, शौचालयाचं उद्घाटन पण नेते करतात. इतकी वाईट अवस्था आहे. आणि म्हणून गोविंद भगत यांना समजून घ्यायचं असेल, तुम्ही जे काही मोजके लोक आहात ते सुद्धा मरणार आहेत. म्हणजे पृथ्वी, आग, तेज आणि वायू या 4 तत्वांनी बनलेला देह मातीतच जाणार आहे. माझ्याकडे 4 कोटीची गाडी आहे म्हणून मी डायरेक्ट स्वर्गात जाणार. दिबा पाटील एअरपोर्ट वरून मला डायरेक्ट तिकीट देणार नाही अदानी किंवा अंबानी.
की तुम्ही स्वर्गात जा, नाही, तुम्ही पण मातीतच जाणार आहात, मी पण मातीत जाणार आहे. पण मातीत जाण्यापूर्वी ही जी मातृभूमी आहे, आपली आई आहे आगरी कोळ्यांची मुंबई, तिच्यासाठी लढता लढता मरू. आणि म्हणून ते 5 हुतात्म्यांचे फोटो दिवा पाटलांना लावले, कुठल्याही देवाचा नाही लावला. हे मेलेले लोक हे मातृभूमीचे खरे सेवक आहेत आणि ते लढले, ते शूर आहेत. म्हणून शूराची लढाऊपणाची कल्पना म्हणजे कोण आहे? गोविंद भगत. तुम्ही ठाणे जिल्ह्यात यांचे बॅनर का नाही लागतो? कुठल्या नगरसेवकाचा वाढदिवस असेल तर आपण स्वतःहून लावतो खाली, वाढदिवसाच्या शुभेच्छा का? उद्या तुम्हाला तो विकणार आहे, दादा राग म्हणू नका, तुम्हाला एक भूमिका त्यांची मांडायची आहे. तुम्ही नगरसेवकात, मी 2 वेळा खासदारकी लढलो, मला काही लोकांनी निवडून नाही दिला, पण मी भूमिका कायम ठेवली. उत्तर रायगड हा दिवा पाटलांचा मतदारसंघ आहे. का नाही लढत तुम्ही? का कोकणात दिला श्रीरंग बाळेला? जेएनपीटी लुटली जाते, विमानतळात भरती चालू आहे, तुमच्या डोंबिवलीत घेतली का मोहर? तिथे जागा आमची का नाही घेतली? तिथे कायदाच नाही ठेवला. प्रकल्पग्रस्तांच्या मुलांच्या पुनर्वसनाचा कायदाच गुंडाळला, लिहून घेतलं शेतकऱ्याकडून. नोकरी मागायची नाही, मागितली कोर्टात जायला तुमचा अधिकार आम्ही काढून घेतो. लोकांनी सहाय्य केल्या. मग तुम्हाला वाटत असेल नवी मुंबई म्हणजे ते हुशार लोक, मग असं अपयश का आलं? कारण तिथे संघर्षच नाही झाला. काही लोक बोलायला लागले की नाही, दिबा पाटलांपेक्षा आता जे नेते हुशार आहेत, दिबा पाटलांनी 12.5% दिले, आता 22.5% मिळतात. मग 22% मध्ये कायदा नाकारला. तसं तुमच्या भागात तुमच्या अस्तित्वाची लढायची असेल तर गोविंद भगतांसारखे कार्यकर्ते आहेत, मी त्यांना ओळखतो. माझ्या घरी ते जेवून गेले, त्यांच्यासोबत मी काम केलं. अत्यंत साधा कार्यकर्ता आणि स्वतंत्र मत मांडणारा कार्यकर्ता. आणि म्हणून आपल्या समाजाला भाई होण्याची खूप हौस आहे, म्हणजे भाईगिरी करण्याची. पण भाईगिरी करणं म्हणजे हे आहे. आणि भाईचा अर्थ काय? कॉम्रेड. पण लढायला कोण तयार आहे? आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, माझं बोलणं मला वेगळं वाटलं असेल, पण एक सांगतो की आकाशामध्ये स्वर्ग नाही. तुमच्या डोक्यात कल्पना असेल ना अशी, तर तुम्ही नवी मुंबई एअरपोर्टला या, विमानात बसा, आपण तिथून दिल्लीला जाऊ, विमानाच्या खिडकीत बसा, आकाशात विमान गेलं ना की खिडकीतून मला स्वर्ग दिसतो का? अप्सरा दिसतात का? काही नाही. मी स्वतः विमानाने प्रवास केला, स्वर्गच नाहीये. त्यामुळे स्वर्गात जाऊन मुक्ती मिळत नाही, मुक्ती इथे आहे. आणि मग गोविंद भगतांची ठाणे जिल्ह्यामध्ये श्रद्धांजली सभा लागणं म्हणजेच मोक्ष आहे, म्हणजेच मुक्ती आहे. आणि ते आम्ही डोळ्यांनी बघितलंय. आम्हाला अभिमान आहे की गोविंद भगतांसारखं जीवन आमच्या वाट्याला येऊ दे. आम्हाला पण असंच जगायचं आहे. आणि म्हणून ठाणे जिल्ह्यात आज एवढे प्रश्न आहेत की ते लढायला प्रत्येक गावातून गोविंद भगत पाहिजे. आमच्या नगरसेवकांनी ठराव घेतले पाहिजे, आमच्या हक्काचे, आमच्या आमदारांनी घेतले पाहिजेत, खासदारांनी घेतले पाहिजेत. पण जे काय खासदार आणि आमदार आहेत ते तुमच्या विरुद्ध आहेत. ते तुमच्या घराने अनधिकृतपणाची नोटीस लावतात. तुमची गावठाणं अनधिकृत, नवी मुंबईची 95 गावं अनधिकृत ठरली. सांगितलंय सरकारने, नगर विकासने, की ह्याला सिडकोची मान्यता नाही, आम्ही ते तोडणार. गणेश नाईक मंत्री आहेत, बोलू शकतात? कारण नगर विकास मंत्री आमचा नाही, आमचा वनमंत्री आहे. आमचा वनमंत्री झाडं वाचवणार, गावं कोण वाचवणार? आणि म्हणून आम्ही कधीतरी सरकारला बोललं पाहिजे की हे नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड हे आमचं शहर आहे, महामुंबई आमची आहे, नगर विकास मंत्री आमचा पाहिजे, महसूल मंत्री आमचा पाहिजे. पण आम्ही बोलत नाही, कारण आम्ही गुलाम आहोत. गोविंद भगत इतके स्वतंत्र बाणायचे होते की त्यांनी 12.5% पण चिकित्सा केली. आणि म्हणून सरकार आता काय म्हणतंय, आम्ही 12.5% जाऊ दे, 22% देतो, पण जमिनी द्या. आमचं म्हणणं आहे, या जमिनी तुम्ही घेऊच नका, आम्हाला पार्टनर बनवा. जमिनीचे मालक आम्हीच राहू. तुम्हाला काय डेव्हलपमेंट करायची ते करा. ज्यावेळी तुमची डेव्हलपमेंट संपेल परत जमिनी करा. एमआयडीसी साठी जमिनी घेतल्या, कारखाने बंद झाले, आता ते कारखाने दुसरीकडे गेले. ठाणे बेलापूर पट्टीची अवस्था आहे. आणि तिथे काय बनवलंय? कमर्शियल बनवलंय. तुम्ही कारखाने बनवायला घेतले होते, 400 एकर मध्ये झोपड्या झाल्या, त्या डेव्हलप करतात आपले नगर विकास मंत्री आणि उद्योग मंत्री. झोपड्याला पुनर्वसन देत आहे, गावठाणाला नाही. हे जे प्रकार आहेत त्या मुंबईच्या जमिनी अत्यंत महागड्या आहेत, अत्यंत महत्वाच्या आहेत. पण त्यांना न्याय देण्याचं काम ईश्वरावर सोपवू नका, ते माणसाने केलं पाहिजे. मला राग आणि श्रद्धा असेल तुमची, पण मी ठोकरा खाल्ल्या, मी पण 2 नोकऱ्या गमावल्या, मी पण सगळ्या आंदोलनात आहे. सेनच्या आहे, दिबा पाटलांच्या आहे, शिडकोच्या आहे, गावठाणाच्या सगळ्या आहेत. कुठलाही देव आपल्याला न्याय देत नाही, हे वास्तव आहे. न्याय देण्याचं काम माणसाचं. तुमच्यातला माणूस आहे तो न्याय देऊ शकतो. आणि त्या माणसाला सॅल्यूट करण्यासाठी आपण इथे आलेलो, त्यांना सन्मान देण्यासाठी आपण इथे आलो. आणि म्हणून माझी विनंती आहे, ज्यांचे संपर्क त्यांचा आला असेल, चौकात बॅनर लावा ना त्यांचे, 2 फुलं वाहा आणि सांगा, गोविंद भगत साहेब तुम्ही जे कार्य केले ते आम्ही पुढे नेऊ. ते कार्य म्हणजे काय हो? आता आम्ही आहोत त्याला कारण गोविंद भगत सारख्या कार्यकर्त्यांचं योगदान आहे. आणि म्हणून एवढ्या लांबून येण्याचं कारण आहे की जर श्रद्धांजली सभा झाली नसती पवस्कर साहेब, तर पुन्हा कार्यकर्ते कोणी इकडे लागणार नाही. तर तरुण पोरं काय बोलतील, गोविंद भगत होऊन काय करायचं, काय फायदा आहे?
आणि त्यांनी दिले आमच्या समाजाला. आणि म्हणून भगत हे आडनाव नवी मुंबईत आज एक उपमहापौर लागलेत आपले दशरथ भगत. हे संघर्ष करणारा, लढा करणारा माणूस सत्तेपर्यंत पोहोचतो. त्यांनी सत्तेचा मार्ग नसेल स्वीकारला, पण दिबा पाटलांनी सांगितलं होतं सत्तेसाठी लढा. तुम्ही लोकसभेत गेलं पाहिजे, तुम्ही राज्यसभेत गेलं पाहिजे, तुम्ही विधानसभेत गेलं पाहिजे. आणि म्हणून मी इथे आलेल्या सुरेश भगतांच्या सगळ्या मित्रांना आणि कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि जी कोणी माणसं मरतील, सगळ्यांच्याच मैताला आपण जाऊ शकत नाही, पण माणूस कोणी मेला म्हातारा, 2 शब्द बोला, टाइमपास नका करू, रडून वेळ नका घालू. त्या मैतावर तुम्ही तिथल्या तिथे श्रद्धांजली सभा घ्या. कारण ब्राह्मण त्यांचे माणसं मेल्यावर श्रद्धांजली सभा घेतात, आपले आगरी फक्त घेत नाही. आणि म्हणून आपण श्रद्धांजली सभा सुद्धा महत्वाच्या आहेत. जसं लग्न महत्वाचं आहे, लग्नाला आपण त्याच्या जाऊन मटणं खातो, हळदीला खातो, मेल्यावर का नाही बोलायचं 2 शब्द. म्हणून या तुमच्या सगळ्या लोकांना, या परिसराला मी मनापासून धन्यवाद देतो. आणि आपल्यापैकी कोणी गेला तर आपण व्यक्त झालं पाहिजे. आणि मीडिया आहे, पत्रकार आहे, ते महत्वाचे आहे. यांना सुद्धा ह्याने वेळ देतात. आपण पत्रकारांना पैसे नाही देत, त्यांना पैसे द्या, ते व्हिडिओ काढून छोट्या रील करून लोकांपर्यंत पोहोचवतात. आणि ही चळवळ ठाणे, रायगड, पालघर, मुंबई ही आपल्याला चालवायची आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत इथला आगरी हलणार नाही. कुठे खोटीला जाणार नाही, पुण्याला नाही जाणार, बारामतीला जाणार नाही, नागपूरला जाणार नाही. कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही देशाच्या सीमांचं रक्षण केलं. आम्ही छोटे लोक नाही, शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी आम्ही आहोत. कल्याणला त्यांचं पहिला आरमार स्थापन आहे. आम्ही लोक आहोत त्यांचे मानकरी. हे ज्यांनी शिवाजी महाराजांना विरोध केला, ब्राह्मणांनी, मराठ्यांनी विरोध केलाय महाराजांना, आग्र्यांनी नाही विरोध केला. आग्र्यांनी साथ दिली म्हणून रायगड जिल्ह्यात त्यांची राजधानी आहे. पण आम्ही हा इतिहास सांगत नाही. आणि गोविंद भगतांसारखे जे कार्यकर्ते आहेत ते शिवाजी महाराजांचे खरे मावळे आहेत. पण शिवाजी महाराजांचं भलतेच लोक नाव असतं, दाड्या वाढवतात आणि आग्र्यालाच लुटतात. पण कधीतरी तुम्ही जागेवर या. खरं म्हणजे श्रद्धांजली सभेला असं भाषण कोणाला आवडत नाही, पण का बोलावं लागतं? कारण आपले लोक सांगतात गोविंद भगत यांच्या आत्म्याला ईश्वर शांती देव. ईश्वर कसला देईल? आमचं काम आहे, आमचे भाऊ आहेत, ते माझे सहकारी आहेत, मी त्यांच्यासोबत लढलोय, त्यांच्यासोबत जेवलोय, माझं काम आहे. मला क्षमा करा, मला माफ करा, पण गोविंद भगतांचं कार्य थांबवून देऊ नका. तरुणांना हे सांगा की आता लढाई तुम्ही जमिनी गेल्या, लोढानी सगळं तुम्हाला विकून फुकून टाकलेलं. आता तुमची गावं वाचवा ही नम्र विनंती करतो. आणि माझं पूर्ण समजतो गोविंद भगत यांनी जी हृदयात आग दिली ती मी फक्त बाहेर काढली. आणि तुम्हाला काय शिक्षा करायची करा, पण लढा. जीवनाचा अर्थ तोच आहे, संघर्ष हेच माझं जीवन आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते आणि त्यांनी सांगितलं तुम्ही ज्या जातीत जन्माला आला असेल त्या जातीसाठी काम करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.